महिलांप्रमाणे पुरुष हक्कासाठीही कायदा आणला पाहिजे अशी मागणी भास्कर जाधव यांनी विधानसभेत केली आहे। सरकारनं शक्ती कायदा सुधारणा विधेयक सभागृहात सादर केलं। यावेळी जाधव यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या। माझी विनंती आहे की ज्या पद्धतीने महिलांच्या हक्काचं रक्षण आपण करतोय, त्यांच्या इज्जतीचं इभ्रतीचं आपण जसं रक्षण करतोय, त्यांच्या चारित्र्याचं जसं आपण रक्षण करतोय, अशाच पद्धतीने समाजामध्ये काही रिपोर्ट्स आहेत की पुरुषांच्यावर सुद्धा अनेक प्रकारचे मुख्यमंत्री महोदय अन्याय होत आहेत, अत्याचार होत आहेत। 1986 पासून जे जे कायदे झाले त्या कायद्याचं आपण समर्थनच करतोय की ते महिलांचं रक्षण करण्याकरता कायदे झाले, पण असा एकही कायदा देशामध्ये नाही किंवा महाराष्ट्रामध्ये नाही की पुरुषांच्यावर जर अन्याय झाला, अत्याचार झाला तर त्यांनी कुठेतरी दाद मागावी अशा पद्धतीचा कुठेही कायदा मुख्यमंत्री महोदय माझ्या ज्ञानाप्रमाणे अभ्यासाप्रमाणे नाही। महिलांचे हक्क, महिलांचं रक्षण केलंच पाहिजे, पण अन्याय होत असेल तर तिथं पुरुषांना सुद्धा दाद मागण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी तुमची आमची आहे मुख्यमंत्री महोदय। आणि म्हणून आज नाही, या कायद्यामध्ये तरतूद नाही, पण आपण स्वतंत्रपणे माझ्या भावनांचा आणि मी म्हणतो या गोष्टीचा कुठेतरी अभ्यास करणारी एखादी समिती नेमा आणि मग महिलांच्या हक्कांना आणि त्या कायद्याला धक्का न लागता पुरुषांना सुद्धा न्याय देण्याची व्यवस्था आपल्याला काही करता येईल का, हा विचार आपण करावा। हे पुरुषांचा जो आता विषय आलेला आहे, तर जर अशा प्रकार शेवटी पुरुषांना न्याय द्यायचा म्हणजे जेव्हा अशा प्रकारच्या कायद्याचं वेपनायझेशन होतं, वेपनायझेशन करून त्याचा मिसयूज होतो, तर म्हणूनच याचा एक थोडा तुलनात्मक अभ्यास करून मग त्याच्यावर काय केलं पाहिजे तर त्या संदर्भातल्या सूचना या निश्चितपणे देण्यात येतील, वेपनायझेशन होऊ नये म्हणून।